चटपटी तंदुरी आलू बनवण्यासाठी इथे बेबी पटॅटो घेतलेले आहेत। याला आता उकडून घेणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये काढायचं, थोडं पाणी टाकून 1 शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बटाटा इथे व्यवस्थित शिजलेला आहे, चाळणीवर काढून निथळून घ्यायचं आहे। आता इथं मसाला बनवणार आहोत, तर त्यासाठी टांगलेलं दही घेतलेलं आहे। यामध्ये लाल तिखट, कसुरी मेथी, चाट मसाला, गरम मसाला, धनेजिरे पावडर, मीठ, आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। सोबतच 1.5 चमचा इथे भाजलेलं बेसन वापरायचं, 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। मसाला इथे व्यवस्थित तयार झालेला आहे। बटाटा उकडलेले त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि त्याला असं फोर्कने टोचून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आतमध्येपर्यंत मुरला जातो। व्यवस्थित त्याला छान असं कोट करून घ्यायचं आहे। आणि इथे मी OTGमध्ये हे बेक करणार आहे, तंदूर करणार आहे, तर त्यासाठी OTGचं इथे प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावून व्यवस्थित सगळे ठेवलेले आहेत। आता इथं OTG मी साधारणपणे 10 मिनटं प्रीहीट करून घेतला होता 200 डिग्रीवर आणि 20 मिनटं आपल्याला 200 डिग्रीवर ह्याला छान असं बेक करून घ्यायचं, तंदूर करून घ्यायचं आहे। झटपट तयार होणारे तंदूर